इतका काम आहे चित्र, इतका हलकट काम आहे. अहो इंद्रपद ज्याला भेटायचंय त्याला भीक मागायचं कटोर सुद्धा आमच्या नावी दादाने हिसकून घेतलं. इतका काम आहे चित्र, इतका काम आहे. हा काम फार चित्र, फार चित्र, फार चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं, कामानं वाटोळं केलं. आणि हा काम जन जिंकला तो मात्र नराच्या यादीत. काम जिंकला की क्रोध आपण मत्या थांबतो. कामची नाही ते क्रोधाची कैसा, तेथे कैसे भांडण रे. रामगडाची आवडी मोठी मनोनिलंक रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळी खेळे रे. कामाच्या मुसक्या वळल्या. भारतीय संस्कृतीमध्ये 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. काम बांधव काळ घातला तोडरी, काळ घातला तोडरी, काळ घातला तोडरी. आवळून टाकला काम, आवळून. मारुतीराय नराच्या यादीत. जास्त लग्न केले म्हणजे नराच्या यादीत नाही. चित्रकेतूचा नंबर पहिला लागला असता. येन भारते अधिष्ठितायाम राजाश्रयो मंडितानाम नामने चित्रकेतु भयो नाम कोटी भार्यानाम अर्जितो. 1 कोटी बायका चित्रकेरूला, कोटी भार्या चित्रकेतो. अष्टादशशते गोपीचंदा 12शते जनका 80 सहस्र लंकेशा 700 3 दशरथा. 4 2 करणाऱ्याची काय सांगायची कथा. एवढ्याला बायका करून नराच्या यादीत नाहीत. आपण दश यादीत येऊ. नराच्या यादीत येण्यासाठी काम आणि क्रोध जिंकणं गरजेचं आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. आध्यात्मिक शक्ती फार मोठी होती. हरिनामाने विश्व ढवळून काढलं. सर्वत्र तुकोबरायाची कीर्ती पसरली. आणि कोण्या क्षेत्रात माणूस मोठा झाला की त्याला दगड मारित असते, मारित असते, मारित असते. तुम्ही लक्षात घ्या, माणसाकडे मोठे पण आलं की त्याला काही ना काही काही. हा लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर बंद होत नसेल तर हलकट माणसं त्याला दगड हाणते. माणूस मोठा झाला की त्याला व्यातना असतं. तुम्ही लक्षात घ्या, ज्या आंब्याला आंबे कधीच लागत नाहीत त्याला हलकटही दगड हाणीत नाहीत आणि चांगलेही दगड हाणीत नाहीत. आणि ज्या आंब्याला आंबे लागतात का त्याला नालायकही दगडे हाणतात आणि चांगलेही दगड हाणतात. आंब्याला कैऱ्या लागल्या उन्हाळ्यातच असतात ना, आता कव्हा लागायला. आता हे जोड जोड केलेले आंबे आहेत ना, आता कव्हा पहिल्या उन्हाळ्यातच लागायच्या. आणि उन्हाळ्यामध्ये आंबट पदार्थ माणसाला आवडतो. चांगला पट्टीतला कीर्तनकार, त्या प्रांतानं डोक्यावर घेतलेला कीर्तनकार आंब्याच्या झाडाखाली नेहरी करायला बसला. 10 10:30 वाजले आणि आंब्याच्या कैऱ्या पाहून लुसलुस झालं पण हातच पुरण. इकडं तिकडं पाहिलं आणि 1 दगड घेतला ना आंब्याला हाणला. प्रांतातला प्रसिद्ध कीर्तनकार त्यानं दगड हाणून 2-3 कैऱ्या पाळल्या, कच्चून कैऱ्या नेहरी केली. आणि रस्त्यानं जाताना एक नालायक आला, त्यानं तर झोडूनच आंबा नेला. म्हणजे आलेल्या ज्या आंब्याला आंबे लागतात त्याला सज्जनही दगड हाणतात आणि दुर्जनही दगड हाणतात. माणूस ज्या क्षेत्रात मोठा होईल त्या क्षेत्रात सगळीच माणसं चापायचा प्रयत्न करतात. मला सांगा, रामेश्वर शास्त्रींसारखा माणूस तुकोबरायाच्या प्रतिष्ठेला चापण्याचा प्रयत्न करत होता. रामेश्वर शास्त्री काय सामान्य व्यक्ती होती का? शास्त्री कोणाला म्हणत असतात का? ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला कसं म्हणता येईल? कारण पदव्या टाकणं सोपं असते, पण गौरावयासाठी आणि स्वामी सेवेची कसोटी कोणालाही आचार्य, कोणालाही पंडित, कोणालाही शास्त्री म्हणता येत नसतं. या महाराष्ट्राच्या मातीत पहिले 3 शास्त्री आले. प्रल्हाद शास्त्री दैठणकर, जगन्नाथ अण्णा पवार आणि तिसरे शास्त्री तुकाराम शास्त्री महामुनी. महाराष्ट्रातले पहिले आमदार साहेब आणि काशी विद्यापीठातले पहिले हे शास्त्री. आता भरपूर शास्त्री आले असतील त्याबद्दल दुमत नाही, पण महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री होते. त्याच्यापैकी 3 शास्त्रीपैकी एक आता सध्या दैठणकर शास्त्री हयातीत आहेत. जगन्नाथांना काव्यतीर्थ होते, फार मोठे आचार्य होते जगन्नाथांना. असे शास्त्री एरवी पदव्या कोणाला. मला 1 जणांनी शास्त्री पदवी टाकली. सप्ताह हिंदूचा पत्रिका छापायला मशीन मुसलमानाची बिचाऱ्याची.
त्याची ती मुसलमानाची मशीन होती. चाचा दाल दो बोले बाळू महाराज गिरगावकर शास्त्री, कंसात्यानं शास्त्री टाकला. आता त्याचा काय दोष बिचारायचा, त्याचं छापायचं काम आहे. यानं पैसे दिले त्यानं बिचाऱ्यानं छापले, त्याला काय माहिती शास्त्री कोण असते. पण छापणाऱ्याला कळावून गिरगावकर शास्त्री नाही म्हणून. आणि गिरगावकराला बरं वाटलं मला शास्त्री पदवी म्हणायले. मूर्खपणाचं टोके. हलकट पदवी अंगाला चिटकिलं मळमळ व्हा, हलकट पदवी अंगाला चिटकिलं मळमळ व्हा. आमच्या इथं ह्या कोरोनाच्या अगोदर एका व्यक्तीला पुरस्कार द्यायला, आदर्श रिकामी जागा पुरस्कार. मधला काय पुरस्कार होता सांगायला गुत नाही घेतलं मी. आदर्श रिकामी जागा पुरस्कार. आमदार साहेब तुमच्यासारखे 10-5 माणसं, आता यावंच लागतंय तुमच्यासारख्या 10-5 माणसाच्या हाताने पुरस्कार दिला. आणि त्याच्यावर 19व्या दिवशी त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं आणि त्याला आदर्श रिकामी जागा पुरस्कार दिला. 19 दिवसात कशी दारू पिली, त्यानं आधीपासून पिली तेव्हा फुटलं होतं ना. पण अशा लोकांना टेबला खालून कागद लांबू लांबू मग त्याला ते पुरस्कार भेटला. हे पुरस्कार देणाऱ्याचे पित्र पण नरकाला जातील. विठाला पतिव्रता पुरस्कार कोणाला द्यावा, जी नवऱ्याला शिव्या देते तिला का? तिला तर माणूस नाही. जी बाई नवऱ्याची सेवा नीट करते का, तिनं पंढरपूरला नाही गेली तरी पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो, काशीला नाही गेली तरी काशीतला मालक तिच्या पाया पडतो. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. सगळे हरिपाठ पाठ नवऱ्याला पिठला हाटायला लावायली. अशी बाई ज्या गावात आहे का त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ, उद्याच्या बाळ्या मरण खोटं जर बोलत असेल तर. जी बाई मालकाची सेवा कमी करती आणि जास्त देवदेव करते का, ज्याचे त्याची फुलं चोरी ती दुसऱ्याची पहाट उठायच्या आधीच दारोबार बाडी ती आणि देवाच्या अंगावर फुलं टाकी ती. अशी चोट्टी ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. टकटक दिसायल्यात 5-6 जणी नवऱ्याला शिव्या देणाऱ्या. तुम्ही उभा राहा. पण याचं घरानं कसं होईल का, तुमचं शेकन त्याच्यामुळे यायला उठीत नाही मी. विठाला पण तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, मालकाची सेवा करी जा. पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकापेक्षा श्रेष्ठ आपल्या कपाळाचा मालक आहे. आपला पती नावाचा हा देव सर्वात मोठा आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली, तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. 4-5 कडव्यात फार मोठा गोड. बाईनं मालकाची सेवा करणं, मुलांना आई वडिलाची सेवा करणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, सर्वात मोठा परमार्थ आहे. त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. अहो तुमच्या आईचा सत्कार करावा अशी सद्भावना तुमच्या अंतकरणात झाली गुरुजी, याच्यापेक्षा मोठी सद्भावना कोणती? ही मोठी परमार्थाची पोच पावती. बऱ्याच लोकांना स्वतःचा सन्मान आवडतो पण मायबापाचा आवडत नाही. असे बरेच हरामखोर मी पाहिलेत. विठाला विठाला. एक जण म्हणला इतकं कडक काऊन बोलतात. मी म्हणलं फिरू फिरू मग इजलाय. अहो 3709 गाव झाले. तुमचं गाव तर 6 वर्षापूर्वीतले रे, कुणाला येत नाही मी. हो इतके गाव फिरलो. काय करायचं, महापोट रावणासारखं का? किती दिले देवाने, किती किती किती. आणि काय चोंबळायचं, 2-4 हजार पाकिटात जास्त घातले बसू त्याच्या अंडरवेली धूत. एखाद्यानं जर 1 कोटी रुपये दिले घरी गेल्यावर जर मी मेलो तर मागचेच खातील ना ते. त्याच्यापेक्षा कशाला नालायकाला चोंबळायचं. निंदात वाचतो ते करावी देवाचे, ज्याची परमार्थात रती. असे नाना प्रकारचे डोंगर पालते झाले. परमार्थिक क्षेत्रात फार मोठी किंमत. बघा ते तुकोबरायाचा फार मोठा परमार्थ टोकाला गेला. विरोधक आहेत. या विश्वामध्ये रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे, दिवस आहे म्हणून रात्रीला किंमत आहे, शत्रू आहेत म्हणून मित्राला किंमत आहे, दुखतंय म्हणून वैद्याला किंमत आहे. एका नाण्याला बाजू दोन, एक चीच आणि एक पट आहे. एकीकडची बाजू घासून टाका, नाणं चलत नाही. विश्वामध्ये सुख दुःख रात्र दिवस चोर वगैरे सज्जन अशी सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. तशी माणूस कोण्याही क्षेत्रात उंच गेला की त्याला विरोध असतो. तुकोबराय नाना प्रकारचा विरोध करून आटोक्यात येत नाहीत. म्हणून तुकोबरायाच्या आचरणावर शिंतोडे टाकण्याचा प्रयत्न 6 लोकांनी केला. त्यांची नावं घरी गेल्यावर वाचा. या 6 लोकांनी मिळून एक स्त्री आपलीशी केली. ती त्या काळातली अत्यंत सुंदर 6 स्त्रियापैकी एक सुंदर स्त्री होती. त्याच्यापैकी 4 हिंदूकडे होत्या आणि 2 मुस्लिमांकडे सुंदर स्त्रिया होत्या. तुमच्यात पण 2 स्त्रिया सुंदर होत्या. कल्याणच्या सुभेदाराची सून इतकी सुंदर होती. साऊंड सिस्टीम गोडे काय नाव आहे? सिद्दीक. हो आपल्याला काय करायचं व्यवहाराची आहे का नाही. वारकरी संप्रदायात जातीला काही सांगितलं नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून काय करायचं नाही. या क्षेत्रावर उभं राहून जातीचे उठशितोडे हाणायचे नाही कोणाचे अद्याप नाही. इथं जर उभं राहून कंबर बांधून जातीच्या बाबतीत बोलत असेल तर ते हरामखोर आपल्यात आलाय समजायचा. या संप्रदायामध्ये सगळ्या जातीची संत आहेत, सगळ्या जातीची संत आहेत. सगळी सगळी सगळी. लतीफ मोमीन कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण. काय काय लोक आहेत बघा. तुम्ही उगच कोणालाही नावं देत सुटता. आपला धर्म उंच जर न्यायचा असेल तर आपल्या धर्मात काय त्रुटी झाल्यात त्या त्रुटी दुरुस्त करून धर्म उंच जाईल. माणसं उगाच बसते आमख्यांना तमके. कशाला तू बडवायला लागलास मांड्या सुमळ्या. शेजाऱ्याला 700 टन जर ऊस झाला असेल
तर त्याच्या ऊसात मशी हाती घातल्यावर आपला ऊस वाढत नाही. त्यानं कुठली खतं घातले, कोण्या वेळेला पाणी दिले, कशी मशागत केली, हे डोक्यात आणून आपला ऊस वाढेल असा प्रयत्न जो करतो त्याचा धर्म वाढत असतो. दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणारे व्यक्ती धर्म आपला मोठा करू शकत नसते. आणि दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणाऱ्या नालायकाच्या मागं लागणाऱ्या लोकांचे सुद्धा फजिती होत असते. कधी बी लक्षात घ्या, कधी बी उगाच कोणालाही नाव ठेवायचं नाही. आपल्या संस्कृती या वारकरी संप्रदायात जातीला कसल्याही प्रकारची किंमत नाही. ठीक आहे, चांगल्या जातीत जन्माला आला बिन पाण्याची पेत असेल तर उत्तम जाती जन्म क्रिया मंगळ. क्या बात आहे, उत्तम कुळात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे, वागणं वाईट आहे. काही काही आपल्या संस्कृतीत शहाणे जन्माला आले, चतुर आहेत, हे काय कामाचे हाय का पुरावा? सुद्धा चरण चुकून या संप्रदायात आचरणशील व्यक्तीला किंमत आहे. लय शहाणा झाला का तू? मी ज्ञानेश्वरी पाठ केली, हान तू काय आम्हाला मग? मी गाथा पाठ केला, घाल तू आमच्या अंगावर ट्रॅक्टर. तू ज्ञानेश्वरी पाठ केलीस, गाथा पाठ केलास, रामायण पाठ केलंस, हे सगळं पाठ केलं, त्याच्यासारखं वागतो का? याला महत्व आहे. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. एका बाईनं कुंखाचंच पिठलं केलं. काय नाव तुमचं? हो सरपंच खांडेकर. एक दोन वेळेस बऱ्याच ठिकाणी भेट झाली शिवाजीराव आपली. नाव लक्षात येत नाही, कधी कधी मेमरी कार्डावर लोड येतो. होतंय हँग, काय करेल ते बारीकचं मेमरी कार्ड आहे बाळूचं. होतंय. तुम्हालाही धन्यवाद. काय सांगू लागलो तुम्हाला? एका बाईनं कुंकू लय मोठं लावल्यावर पतिव्रता हो म्हणून तिनं कुंखाचंच पिठलं केलं, 1/2 किलो कुंखाचं पिठलं केलं आणि पिठलंच कपाळाला चिटकेलं. अख्ख्या बायका तिच्या पाया पडू लागल्या. भागवत सोडं या संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया तिच्या पाया पडू लागल्या. मी एका बाईला विचारलं, माय कसं काय तिच्या पाया पडल्यावर नवऱ्याला आयुष्य वाढत आहे? म्हणलं आपण पाया पडा, आपल्या बायकोला वाढन. माझी बायको चांगले धोत्र धुती ना, तिला आयुष्य वाढ हो का नाही? आहे का नाही? प्रपंचातलं एक अनन्य साधारण महत्व स्त्री आणि पुरुष एक संसारूपी रथाचे चाक आहेत. याच्यातलं एक लहान मोठं झालं की गाडी उलटती. तुमच्या एकट्यानं नाही गाडा चालला, त्याचं बरं आहे तुम्हाला सहकार्य. नलाचं नाम कोणामुळे वाढलं? दमयंतीमुळे वाढलं. कर्णाच्या नावाची व्याख्या कोणामुळे वाढली माहिती आहे का? कादंबरी वाचा. कर्णाची व्याख्या जर मोठी केली असेल तर वृषाली नावाच्या स्त्रीमुळे मोठी झाली. फार मोठी ताकद आहे आपल्या प्रपंचात, फार मोठी ह्या प्रापंचिक जीवनामध्ये. तसं तुम्हालाही फार मोठं मिळालंय तुमच्या मंडळीचं सहकार्य. मी बी इतका फिरत असेल, ती मला बरी सांभाळती म्हणून. ज्याच्या इथं इचकलंय त्याला वरी किंमत नसती. ज्याची ऐकाची धड नाही त्याचे परत रपुस शिकाय. अभंग लय सांगतून बायको थुतरी थांबते. अरे सोंबळ्या, तो संन्याशी व्हायला पाहिजे होतं. विठाला अख्ख्या बायका तिच्या पाया पडला. मी बी गेलो. ती बाई म्हणले, काऊन पाया पडतो रे? म्हणलं माझ्या बायकोला आयुष्य वाढा. कोण आहेस तू? म्हणलं बाळू महाराज. तूच भागवत सांगतो काय? म्हणलं हो. पडवा पाया तुझ्या बायकोला आयुष्य वाढत. पण म्हणलं बाई, तुमच्या पाया पडल्या प्रत्येक बाईच्या नवऱ्याला आयुष्य वाढतं का? हो. तुमचं लग्न झालं का? हो. तुमचे मालक 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही. ती बाई म्हणली 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही. गावातल्या सगळ्यात संडाळणीला सांगितलं, अशा नालायक बाईच्या पाया पडल्या तुमच्या मालकाला आयुष्य कसं वाढन? ते बैंगणी 10-10 दिवसांना आधी मरते. तुम्ही सगळ्या जणीने उचला आणि पैठणच्या तळ्यात टाका. हिला खाल्ल्यावर मासे तरी सुधरतील. गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी. हलकट पुरस्कार काय करायची? नालायकपणाचं टोक आहे. असो, या सगळ्या लोकांनी विचार केला, तुकोबारायचं चारित्र्य आपल्याला खाली आणायचं. आचरणाला किंमत आहे. धर्मवरी नेण्यासाठी जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेडच्या माऊलीचं वाक्य आहे. तिथली मालकीन साध्वी जनाबाई, होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला नाही, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं डोकं. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे शिरी. पंढरपुरातला वारकरी आहे ना, त्यांचे पाय मी डोक्यावर घेते. किती मोठी ताकद आहे महाराज. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाळ कुळात जन्माला आला पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. उत्तम कुळात जन्माला आला, नालायकपणा करतो हलकट, त्याच्या आईला दूषितपणा दिलाय, कुळाला दूषितपणा दिलाय. जातीला काही संबंध नाही. अहो, मुसलमानाच्या कुळात एक साधू जन्माला आला. त्या साधूनं पोटासाठी कपडे इनले. कपडे ते कपडा इकल्याच्या नंतर तो कपडा ज्याच्या घरी गेला तो कपडा भजन म्हणत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. शपथ पुरावा आहे, नंतर कोणी काड्या करायच्या नाही. पण हा शेला कबीराने इनला. कबीरानं, त्या कबीर नावाचा मुसलमान, तो तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेला साधू, निष्ठावंत वारकरी कबीर, या कबीरानं इनलेला शेला ज्याच्या घरी गेला तो शेल्याच्या धाग्यातून राम राम नाव निघत होतो. तो जातीनं मुसलमान होता. अनगडशा नावाचा फकीर, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची घोंगडी घडी करीत होता. तो अनगडशा फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा होता. कोणाला फकीर म्हणतात का दुकानात धुपन काढणार?
असा फकीर होता का तो? अनगडचा फकीर, हिरव्या रंगाची कपनी बांधलेली, हिरव्या रंगाची लंगोटी, हातात चिमटा, आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात त्यानं भजन म्हणायचं, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. त्या फकीराने चिमटा वाजिला की त्या प्रांतात पाऊस पडत होता आणि तो प्रांत सुखी होता. तो फकीर तुकोबरायचा शिष्य होता. विठाला प्रत्येक जातीमध्ये हलकट माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून वारकरी संप्रदायात कोण्याही जातीला नाव ठेवत नाहीत, बिलकुल नाही. वारकरी संप्रदायात कुठल्याही जातीला नाव नाही. वाईटाला ठेवा, चांगल्याला कुठे, काही जातीचा काही संबंध नाही आपल्याकडे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. चांगलं वागणारा तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय ताकद आहे? तो कोण्या कुळात जाती, ज्याचं मुख पवित्र आहे, ज्याची वाणी पवित्र, साचा आणि मवाळ, तुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. काय करायचं जातीच? रस्ता विचारला, बैकरे सरांच्या गावाला सतळ्याला जायचंय, रस्ता कोणीकडे? सरळ जा, डावीकडे वळा. आम्हाला ते उद्धव सर भेटले होते, हो सरांनी सांगितलं होतं, आणि बाळू मुंडे आमच्या सोबत होता, त्यानंही सांगितलं. पण विचारलं बाळू महाराजानं, सतळ्याला रस्ता कोणता आहे? इकडं. आमचा ड्रायव्हर म्हणला मुसलमान इकडे जा म्हणले, आपल्याला गाडी इकडे न्यायची. गेली ती नवकुंडाच्या झरीला आणि म्हणलं ही सताळा नाही ना रे. मुसलमानाचं ऐकत असते का? तुला काय घे नाही, काय घे नाही त्याला जाती. त्यानं रस्ता सांगितला ना आपल्याला खरा, काय करायचं त्याच्यावर? मुसलमान का काय? बरं ठीक आहे, जातीवर चेष्टा उडवायच्या. एकादशीच्या दिवशी, एकादशी कोण धरते आमदार साहेब? आपले लोक. सोमवार श्रावण महिन्यातले, इमानदारीने सांगा, तुम्हाला बाळ्याची शपथ आहे. सोमवार कोण धरतंय? आपले लोक. एकादशी कोण धरतंय? आपले लोक. प्रदोष कोण धरतंय? आपले लोक. चतुर्थी कोण धरतंय? आपले लोक. केळं कोण विकतंय? एकादशीला केळी कोण खातेत? आपले लोक. मग एखाद्या केळात एखादा सतार भाई निघला का? काय संबंध यावराशी? माझा असं मत नाही. ज्यानं त्यानं आपोआपल्या जागेवर स्थिर राहायचं. बाकीच्यांचं इचकीनं हे मूर्खपणाचं टोके. कुणालाही नाव ठेवण्याचा आपल्यात लायकी नाही, आपल्यात तो अधिकार नाही. आपण म्हणूनही सुद्धा असो, आपल्यातलीच 6 माणसं, आपल्यातलीच 6 माणसं तुकोबरायच्या मुळी उतरली. आणि एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, त्या संप्रदायाची मुहूर्त मेढ काशीतल्या मालकानं रवली. काशीतल्या मालकाने भंगाऱ्या भोंगाऱ्यानं रवली नाही. लोक म्हणतात आमच्या 3 पिढ्या वारकरी, आणि तो काय आम्हाला? ही वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यानं केली त्याचं नाव घेणं, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजीने केली, वारीची परंपरा शिवजीनेच केली. ही सगळी मोठी ताकद आहे. मग अशी ज्या अधिकारी देवानं सद्गुरू के बाबा भगवान शिवशंकर यांनी रवलेली या संप्रदायाची मेहेड, या संप्रदायाला हलकटाची दृष्ट कशी लागन? काय कोणाची मायवेली या संप्रदायाला नाव ठेवायची? अद्याप नाही. कोण्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं भिताड सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा देव सोन्याचा असेल. जगात एकच संप्रदाय, त्या संप्रदायातलं झाड सोन्याचं, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. इतका मोठा संप्रदाय प्रबळ आहे. म्हणून एकाही नालायकाची नजर या संप्रदायाला लागणार नाही, याची दखल घ्या. फक्त आपल्या संप्रदायात, आपल्या संस्कृतीत जन्माला आलेल्या हलकट लोकांपासून संप्रदायाला धोका आहे. म्हणून आपले नीट करा, लोकांचं इचकू नका. विठाला एकादशीच्या दिवशी 2 कीर्तनकारांनी रस्त्यात गाडी उभी करून वडापाव खाताना मी पाहिला. 2 कीर्तनकारांनी वडापाव खाताना मी पाहिला. अशा कीर्तनकाराला घरी बोलून जर तुम्ही पाकिट देत असताल तर पाकिट देणाऱ्याचे पूर्वज आपण त्या नरकात बटा 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 शेपटीच्या आळ्या होऊन पडतील. दोघाशी पतन सारी केशी. सासोडच्या घाटामध्ये 6 वारकरी पोशाखात कपडे घालणाऱ्या 6 लोकांनी वडापाव खाल्ल्याला महिन्याचे वारकरी देवल्याचे शिवाजीराव लाटे, भाऊसाहेब लाटे आणि बळीभाऊ कवळे केदारेश्वराचे अध्यक्ष या 3ही लोकांनी मोबाईलमध्ये 6 महाराजांचा फोटो काढून आणलाय. त्या दिवशी एकादश होती, वडापाव खात होते हरामखोर. कशाला लोकांना नाव ठेवता? आपले नीट करा हे बदगे. विठाला चला, आपल्यातलीच 6 लोक तुकोबरायला फसवायच्या मागे लागली. आपल्यातलीच 6 लोक तुकोबरायला फसवण्यासाठी लागली. एक देवांगणी समान सुंदर होती. मी सांगता राहिलो, यांच्यात एक बाई सुंदर होती.
यांच्यात 2 बायका सुंदर होत्या. त्याच्यापैकी कल्याणच्या सुभेदाराची नराच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज येतात. राजकारणातले 5 लोक तल्लीन होते. 1 नंबरचा डॉन राजकारणातला कृष्ण, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा, द्वापार युगातला राजा, राजकारणातला डॉन आमदार साहेब कृष्ण होता. 2 नंबरचा विदुर होता. 3 नंबरचा कनक होता. 4 नंबरचा चाणक्य होता. रयतेचा 5वा राजा, 5वा डॉन, या महाराष्ट्राच्या मातीला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लाभले. हा राजकारणातला 5वा डॉन होता. 5वा डॉन, राजकारणातला 5वा डॉन. किती नीती संपन्न होता. एका मुस्लिमाची सून इतकी सुंदर होती. एका कविता करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे शब्द खर्च केले आणि ते शब्द इतके पोषक होते. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अरे तिला पाहुनी आई म्हणाला. त्या कवितेतला शब्द किती पुढे. काही काही कविता जरी असतील पण त्या पोषक आहेत. मला सांगा, गान सम्राट प्रल्हाद शिंदेने एक गाणं गायलं पावसाच्या बाबतीत. पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तानेल चातकावानी, शेत माझं लय तानेल चातकावानी. असं सुंदर गाणं ऐकलं कौमळमळ हो. पण तिसरेच गाणं, कविता ही सुंदर. मागे पोळ्याची कविता, कवी इनामदाराने एक कविता केली बैलाची. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको मोकलूस राजा आता उतार वयात, नको मोकलूस राजा आता उतार वयात. तो बैल म्हणतोय आयुष्य गेलं त्याच्या शेतात काम करता करता, आता उतार वयात मला खाटकाला ऐकू नकोस रे. बैल म्हणतो बैल. काय कविता वाईट वाटते तुम्हाला. मेल्यावरी तुझ्या ठाई एकदा रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. काय म्हणतो बैल, हे शेतकरी राजा तुझा आणि माझा इतका गोड ऋणानुबंध आहे, मी मेल्यावर का होत नाही माझ्या अंगाच्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. इतकं प्रेम, किती गोड कविता. बघा बहिणाबाईंच्या कविता. अरे कापसावी नवुले त्याले बोंड म्हणू नये, हरिनामावी न बोले त्याले तोंड म्हणू नये. कापसावी नवुले त्याले बोंड म्हणू नये, हरिनामावी न बोले त्याले थुत्तर म्हणू नये. त्याला कशाला तोंड म्हणायचं. दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नये, निजविते भुके पोटी तिले माय. किती काल परवाच्या जरा जरा शिकलेल्या स्वयंपाक करायच्या भीतीमुळे इतक्या माणसाचा स्वयंपाक कसा करू, किती हात पोळते, घेतली फाशी त्या मंजुळीनं. तिला ती कविता पाहिजे होती. ती कविता ती कविता ती कविता. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. काय कविता होत्या. किती सुंदर कविता, किती सुंदर कविता. मध्यंतरी 1964ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली. शिकू द्या सातवी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. आणि आता कोणाची हिंमत असेल तर फक्त 2च महिने मुदत द्या, जर नाही कलेक्टरची परीक्षा पास झाली तर जीवनभर कीर्तन करणार नाही. पण काय गरज आहे. त्या कलेक्टरला विचारतोय कोण, जिल्ह्यातले लोक. अहो महाराष्ट्राच्या बाहेर 228 गावं. गोव्यात गेलो, लय श्रीमंताचे पोरं आखुड्याच्या देव पाहिले म्या, समुद्र पाहला. पठ्या 5 कीर्तन करण्यासाठी गोव्यात गेलो. काय कमी आहे. शिकू द्या 7वी. त्याला पगार असेल तर त्याच्या 10-5 पगार इतकी तर मला आपण मध्ये आली, ताण कशाला घ्यायचा. मग ऐकून बाकीचे शिकायचे बंद करतात. हे पोट्टे शिका, शिक्षण वाघिणीचं दूध आहे. मो जमलं, ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा कांदी चोर. बाळूच्या आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडाय, तुम्ही शिका उगो इचकून जाता, बस स्टँडला फुटाने येतात. असू द्या शिक्षण कमी पण जुनं सोडित नाही. खाली 1964 साली पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. आपल्या ओरिजिनल कविता अभंगवाणी सगळी मातीत घातली आणि या दुसऱ्या कविता आल्या. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे. काय कविता होत्या. चंदन हे सदेश की माती, तपोभूमी हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. किती सुंदर कविता होत्या. ए नाशिक त्र्यंबकेश्वरी, नाशिक त्र्यंबकेश्वरी, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान. हे
बाळकडू जर पहिली दुसरी तिसरी पाचवी पर्यंत जर कवितेच्या रूपात पाजलं तर कालांतरानं त्यांना अभंगवाणी कळेल आणि बालपणातच यांचं बाळकडू मोडून टाकावा म्हणून पदाचारी मिशन संस्था भारतात 64 साली आली आणि पाठ्यपुस्तक निर्मिती घातला कविता काढली. अरे ती रस्त्याने चालली 10 दिशांनो फुले टाका, तुम्ही तयार नसाल तर माझ्या हृदयाचा गालीचा टाका. पहाट पाणी नेत नाहीस रे सुंबळ्या तू. कालवणी विष केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश, केला अमृताचा विद्यार्थ्यांना सांगतो कविता ऐकायच्या असतील जुना मोबाईलचं बटन दाबा, जुन्या कवींची नावं काढा, तुम्हाला चांगल्या कविता ऐकायला भेटतील. देशावरचे भक्तीपर गीत ऐकायला भेटतील. काय बासकळ ऐकत आहे आगावपणा, उकंडा भरल आपल्या डोक्यात उकंडा. आणि हे ऐकल्याच्या नंतर तुमची सुपीक बुद्धी होईल. मग ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंग पचण्याची ताकद तुमच्यात होईल, ते पचण्याची. म्हणून तर या भारतीय संस्कृतीत गुरुकुल पद्धत होती आणि त्या गुरुकुल पद्धतीमध्ये ऋषी मुनींचे चरित्र, हा संप्रदाय मुनिप्रणीत संप्रदाय, ऋषीप्रणीत संप्रदाय, वेदप्रणीत संप्रदाय, शास्त्रप्रणीत संप्रदाय आणि मुख्यतः हा वारकरी संप्रदाय पुराण प्रणीत संप्रदाय. म्हणतो का म्हणे नाही विश्वास सजामणी पहावे पुराणे विचारोनी. पुराणाला गळ्यात घेतल्या संप्रदायानं. बघा ही 6 लोक अत्यंत भ्रष्ट होती, 6 लोक अत्यंत भ्रष्ट. आणि या भ्रष्ट लोकांनी तुकोबरायाकडे एक देवांगणी समान सुंदर स्त्री पाठवली. तिने रस्त्याने एक सुगंधी द्रव्य टाकलं. नर कोणाला म्हणायचं 11 वाजले सर आता मनावनं जे विठ्ठल घ्या म्हणून विठोबा रुक्माई. वाळले लाकडं असल्या फुकाव गिरगावकर जाताना हे उद्धव सर मगाशी म्हणले तुम्ही मागच्या वेळेस कीर्तनाला आले, आमच्या गावातले लोक म्हणले बाळू महाराजांनी कीर्तन कमी केलं. असं नाही केलं हो कमी, मला जास्त करायला लावा पण दोष लावू नका. विठाला सुगंधी द्रव्य आणि सुगंधी द्रव्याच्या जास्तीत जास्त कंपन्या मुस्लिम समाजांच्या माणसांच्या आहेत. अत्तरच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडं. आणि सुगंधी द्रव्य सर्वत्र वापरतात. विटेवरच्या मालकाला सुद्धा सकाळच्या अभिषेकाला सुगंधी द्रव्य असते. कस्तुरी विलेपन भयानाम यत काया व्रदितो सगे अभिषेक विनियोगेनं प्रातर नारायणः शिवोच्च भयस्थितांगिरिजापतयं यत लंबोदरा भयस्थितायां यत सर्वा पाशुपतारुडानां पंचानन स्थितायां सुगंधी द्रव्यादि समर्पयामि नैवं गांजा कसं लिखितम्. सर्वांना सुगंधी द्रव्य लागतंय. पण असं एक सुगंधी द्रव्य होतं, ते सुगंधी द्रव्य माणसाच्या नाकाला लावलं की त्याचा काम उत्तेजित होत होता. पशुचा कामाला बंद नाही. जनावराच्या, पक्षाच्या, पशु कीटकांच्या प्रत्येकाच्या कामाला बांध आहे, आळा आहे, किलूप आहे. बघा जनावराचा काम, कुठलाही पशु असो, कुठलाही पक्षी असो, कुठलाही कीटक असो, त्याला मास ठरवून दिलाय, त्याला वेळ ठरवून दिली, त्या त्या वेळानुसार मर्यादित त्यांचा काम उतू येत असतो. असा एकच प्राणी आहे त्याला माणूस म्हणतात, ज्याच्या कामाला कुलूप नाही. असा हलकट काम ज्यानं स्वीकारला त्याचं नाव माणूस आहे, त्याच्या कामाला कुलूपच नाही. मग ज्याच्या कामाला कुलूप आहे त्याच्या नाकाला जर सुगंध लावला तर 6 महिने जनावर खाली बसत नाही. तर माणसाचं काम तर हलकट आहे, हात किती सैरावेरा धावेन. आणि अशा रस्त्याने ते काम उत्तेजक द्रव टाकलं आणि त्या रस्त्याने तुकोबराय चालले होते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्या रस्त्याने तुकोबराय चालले. आणि चलत असताना तुकोबरायची घ्राणदेवता म्हणजे नाक सुगंध घेत होतं. सुगंध मग अशी बोलता बोलता राहिलो. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराला आई म्हणले. आई म्हणले. काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. किती पोषक कविता आहे पान. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहून आई म्हणाले आई. त्यावेळेला औरंगजेबाकडं कल्याणच्या सुभेदाराची शिफारस गेली. काय दखल घेण्यासाठी तिथपर्यंत पोचला तर औरंगजेबासारखा तुकोबराय, औरंगजेबाचा आणि छत्रपतींचं कट्टरवाद. पण अशा औरंगजेबानी 14 ओळीचं पत्र कल्याणच्या सुभेदाराला दिलं. कल्याण के सुभेदार सुनिये. मराठीत सांगतो, मला हिंदी येत नाही. हे कल्याणच्या सुभेदारा लक्षात ठेव, शिवाजी भोसले नावाच्या व्यक्तीची काय काय खासियत असेल मला माहीत नाही, पण एक खासियत मला माहीत आहे. त्या छत्रपती शिवबाला 8 पत्न्या आता सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, काशीबाई,
पुतळाबाई पुतळाबाई, पुन्हा 3 कोणत्या? गुणवंताबाई, पुन्हा कशा येत्या? नुसत्या शिवजयंतीच्या दिवशी बिल्ले खिशाला लावायचे आणि झेंडे उडवायचे, त्याच्यातले 25% दारू पेलेले नालायक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8च्या 8 पत्न्या इथं बसलेल्या प्रत्येकाला 3 दिवसात पाठ झाल्या पाहिजे. गिरगावच्या बाळूची शपथ नाही तर 4 दिवसाला बाळ्या मरण आणि माया संसाराचं पाप तुमच्या बोकांडीवर पडन. विठाला मला पाठ आहे ना, पण कसा सांगू आहे का नाही? तुम्ही कवा शिकायचं आणि तुम्ही एक लक्षात घ्या, श्रोते इतके हुशार झाले पाहिजे की तुमच्या पुढे बोलताना आमच्या लोकांचे कष्टे सुटले पाहिजे, इतके हुशार. तुम्ही अभ्यास करा चांगलं. आणि कीर्तनकाराने बी असं समजू नये मी लय शहाणा आहे. अरे गाथेची गाथे पाठ असलेली पुढे बसते, तू येड्यावानी तुकडे पाठ करून नको म्हणून ज्ञानोप बराय सांगतात, तुकोप बराय सांगतात. त्यानं सांगितलं तू वागतो का तसा? हो, आईंची सेवा करा. खालच्याने विचारलं तुमची माय कुठे? म्हणलं बायकोचं तिचं जमत नाही म्हणून सांभाळीत नाही. बसायची जागा आणायला पाहिजे. हा, तुझ्या बायकोचं माईचं जमत नाही तू सांभाळीत नाही. कीर्तनात लोकांना माय सांगून रडवायला होय रे, तुला कोरड्या इरीत दाबायला पाहिजे, वरून पलाट्याचा फास टाकायला पाहिजे. विठाला त्या दिवशी पुरावा सांगून गेलो, मला ना दे अहो थांबता दुसरं गवत उपटायचा, म्हणून तर पाळी घ्यायला वेळ लागते. मायबापाची सेवा करणाऱ्याच्यात पण याच्यातले देहूतले मालक पाया पडतात. पुरावा नको. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. वा, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. जो खरं बोलतोय त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात आणि आई वडिलांची सेवा करतो त्याच्या पाया पडतात. कोण पाया पडतं माहिती? देहूतले मालक. ज्या मालकाला दक्षिणेचा राजा यम भेटतो, तुकाराम नाम घेता कापेयम, काळ गुलाम सलाम तुका या घरी राब, तसे काय ताकद जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. इतकी मोठी व्याप्ती तुकोबरायची, तरी पण ते तुकोबराय मायबापाची सेवा करणाऱ्याला आणि खरं बोलणाऱ्याला नमस्कार करतात. त्यावर ते 2 लोक किती अधिकारी असतील आई वडिलांची सेवा करा. असो, चला इकडे सांगतो. त्या कल्याणच्या सुभेदाराला औरंगजेबानी 14 ओळीचं, 9 ओळीचं, 6 ओळीचं असे 3 भेद येतात. मी काही इतिहास वाचणारा व्यक्ती नाही, मला पण चांगल्या व्यक्तींचं आवडतंय. या 14 ओळीच्या पत्रात त्या औरंगजेबानी कल्याणच्या सुभेदाराला सांगितलं, शिवाजी भोसले नावाच्या व्यक्तीला 8 पत्न्या येतात. बाकीच्या काय प्रक्रिया असतील मला माहित नाही, पण 8 पत्न्या सोडून जी बी स्त्री भेटन तिला माय म्हणण्याची शिवाजी राजे भोसलेंच्या अंतकरणात एक मेमरी कार्ड त्यांच्या देवानं टाकलेलं आहे. अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याविषयी गोड वाक्य वापरावा. मुसलमान व्यक्तीनं सुद्धा गोड वाक्य वापरलं. इतका गोड राजा होता म्हणून त्याला नर म्हणावं. या राजाच्या पोटी जन्मा, मी सांगतो तुकोबरायचं चरित्र पुन्हा. या राजाच्या पोटी जन्माला आलेला छावा एका व्यक्तीनं शंभू राजांना मारण्यासाठी 12 दिवस एका वाघाला अल्पपोटी ठेवलं. एक तर पोटभर जेवावा, जेवलं की झोप लागती. अर्धपोटी राहिलं की जठराग्नी खळवळतोय. त्याला थोडंफार खायला द्यायचे. ज्या पिंजऱ्यात वाघ कोंडलाय त्या वाघानं त्या पिंजऱ्याचे जे गज होते का असे दातानं चावायला सुरुवात केली. इतका तो वाघ असा क्रोधी झाला आणि 12 दिवसाच्या अर्ध उपवासी पोटी वाघाच्या समोर रयतेचे राजा, परस्त्रीला माय म्हणणारा, विरोधकाच्या स्त्रीला माय म्हणणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र राजे शंभूराजे त्या वाघाच्या पुढे सोडण्याच्या नंतर एक एक दरवाजा उघडून ते असे दोरीनं दरवाजा उघडायचे. शंभूराजे पुढे जायचे. पुढे गेले की मागं दरवाजा लागायचा. दुसऱ्या दरवाजात असे 7-8 दरवाजे आणि शेवटचे 2 दरवाजे उघडायचे राहिले. अंतर 60-70-80 फुटाचा असेल. तेवढ्या अंतरात वाघाने संभाजी राजांना पाहिल्याच्या नंतर लघुशंका केलती. 12 दिवसाच्या उपवासी वाघाने शंभू राजाला पाहिल्या लघवी केली. कल्पना करा, 12 दिवसाचा उपवासी वाघ, शंभू राजाच्या हातात एकही शस्त्र नव्हतं, तरी तेवढ्या मोठ्या शूर व्यक्तीला बघितल्याच्या नंतर वाघ लगी करतो. त्यावरती तेच किती असेल कल्पना करा तेच. आणि जवळ आल्याच्या नंतर शंभू राजाने वाघाला काहीच केलं नाही. त्यावेळेला वाघ रडू लागला. मधल्या 5 प्रक्रिया सांगत नाही. वाघ रडू लागला. त्यावेळेला त्या वाघाच्या मानेहून शंभू राजाने हात फिरला. अरे हिंस्र पशु रे, जन्माला आलेला तू व्याघ्र, माझ्यासारख्या व्यक्तीकडे बघून तू लघुशंका करतो. मला भिलास याची खात्री मला पटली. तू लघवी केलीस याचा अर्थ तू मला भिलास, पण तुम्ही तुला मारणार नाही तरी रडतोस का? तर त्याच्या डोळ्यातून पडलेल्या पाण्याचे संकेत असे येत होते. अर्जुन पाटील, त्या डोळ्याच्या संकेतातून असा ध्वनी निघला, तुम्ही मारणार नाहीत याच्याकरताच रडतो. तुम्हाला मारण्यासाठी मला उपवासी ठेवलंय,
आणि तुम्हाला न मारल्यामुळं पुढचा व्यक्ती मला गोळी घालून मारीन. हलकटाच्या हातानं मरण्यापेक्षा तुमच्या हातानं मरण यावा. आणि मग शंभू राजानं वाघाचं दाभाड चिरलं. कल्पना करा, परस्त्रीला माय म्हणणारा राजा, त्या राजाच्या पोटी जन्माला आलेला राजा शंभूराजे एकही युद्ध हारले नाही. हे शुराचं दातृत्व असतंय, शुराचं. आणि ते शंभूराजांचे वडील रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजकारणातला 5वा डॉन, तुकोबरायाचे कीर्तन ऐकायला मावळात जायचे. आणि ज्या दिवशी तुकोबरायाच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आहेत बैकरे सर, त्या दिवशी तुकोबराय पायकीचा अभंग घ्यायचे, पायकीचा. कारण पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला, राजाने प्रजेचं पालन कसं करावं असं सांगितलं. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांचं मी पंढरपूरला प्रवचन ऐकलं, त्याच्यात पायकीच्या अभंगाचा त्यांनी पुरावा दिलता. राजाश्रय मंडितोस्थिता. त्याच्यानंतर एक 14 पानाचा पुरावा सापडला. या महाराष्ट्राच्या मातीत 1 नंबरचा पुराणाचा बादशाह माधव महाराज मगर सुरजखेडकर, गाथा मंदिराची संकल्पना त्यांची होती. त्यांच्या 14 पानाचा पुरावा मला एका सद्भक्ताने दिला. त्यांनी सुद्धा पायकीच्या अभंगाच्या बाबतीत सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायाचे कीर्तन ऐकायचे. चला, आणि त्या तुकोबरायाच्या समोर तो काम उत्तेजक सुगंधी द्रव्य टाकलं. इथपर्यंत आलतो ना, एवढाच पुरावा ऐकायचं बस झाला. आता शिजल्यावरही जाळ आणि वाया जावयाचे वरण शिजल्यावर एका बाईनं पुन्हा जाळ घातला. मी म्हणलं बाई बंद करा, वरण शिजलं. मायनावर लय पगार आहे, गेलं जळून. आहे का नाही, वरण जळून जात असताना आपल्याला 2 तास दे. बैल किती महागायचे असा, आपला बांधाला की आऊत केलेलं पाहिजे. दुसऱ्याच्या कळीत गेल्यावर हानी ना ते रुमण्यानं बस झालं. आपल्या 2 तासापुरतं लय पुढं सरकलो. आता जरा तुम्ही बी हिशोबात का हो. मग तुकोबरायाच्या घ्राण देवतेनं नाकानं तो सुगंध घेतला. तो सुगंध घेतल्याच्या नंतर तो काम उत्तेजक सुगंध, आता ते तुकोबराय होते. तुकोबरायाने घ्राण देवतेवर बोट ठेवला आणि नाकाला प्रश्न केला, घ्राणमेवचस्ततेवच यत् पुनिता. वाक्य तुकोबरायचं नाही, वेदकर्मकांडातलं वाक्य, त्याच्याकडे तरी पण सांगतो. तुकोबरायाने नाकाला प्रश्न केला, का रे हा घाणेरडा सुगंध आहे, काम उत्तेजक आहे, जीवन भ्रष्ट करणारा सुगंध आहे, आणि हा सुगंध का घेता? तर नाकानं सांगितलं तुकोबरायाला, इंद्रियाचे काही काही काम असते. पाहणं डोळ्याचा धर्म आहे, पाहणं डोळ्याचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे, वास घेणं नाकाचा धर्म आहे, रस चाखणं जिभेचा धर्म आहे, बोलणं जिभेचा धर्म आहे, उचलणं हाताचा धर्म आहे, चालणं पायाचा धर्म आहे, वाकणं कमरेचा धर्म आहे, पण याच्यावर कंट्रोल ठेवणं मनाचा धर्म आहे. तुकोबराय म्हणले, नाका तुला काय करायचं तर करते. तुकोबरायचं शरीर होतं आणि एवढा सुगंध घेतला तरी तुकोबरायच्या अंतकरणात काम तिला इतका आला नाही. असं त्या स्त्रीच्या लक्षात आलं. तिला आपल्या हिंदूच्या 6 लोकांनी आपलंसं केलं होतं, द्रव्य देऊन तिला आपलंसं केलं होतं. कधी मी लक्षात ठेवा, आपल्याला आपल्यापासूनच भीती, दुसऱ्यांची कधीही भीती नाही. आतापर्यंत काही ताकद नाही. हे तुम्हाला व्याख्यानात त्याच्यात उगीच स्फुरण पावणारे आणि तुमच्या अंतकरणामध्ये चिंतेचं काहूर मातवणारे असे 2-4 पानाचे लिखाण घेऊन व्याख्यान देणारे भुसकटे किती सापडतील. पण अजूनही लक्षात घ्या, आतापर्यंत ज्याच्या त्याच्या लोकांमुळेच नाद झालाय. दुसऱ्यांची आतापर्यंत गालबोट लावण्याची ताकद या धर्माला अजून झाली नाही. काय कोणाची माय विली एखाद्या हरामखोराची, इतका मोठा तेजस्वी धर्म आहे. काय ताकद आहे कोणाला नाव आपल्याला वाईट म्हणण्याची? अद्याप नाही. आपल्यातल्यांनी सुधरा. असो, मग तुकोबरायांनी सांगितलं, हे घ्राण देवता तुला काय वास घ्यायचा तर घे. आणि तुकोबराय निघाले. त्या बाईच्या लक्षात आलं, आपल्याला या लोकांनी 6 लोकांनी विकत घेतलंय. आपण जर तुकोबरायचं चारित्र्य भंग नाही केलं ते आपल्याला जिवंत ठेवत नाहीत. तिनं दुसरा प्रयोग केला. तुकोबरायाच्या समोर डोक्यावरचा पदर खाली टाकला आणि तुकोबरायाच्या समोर 15-20% शरीर उघडं केलं. 15-20% शरीर उघडं केलं. भारतीय संस्कृतीत 2 गोष्टी झाकलेल्या असावा. मी त्या दिवच्या कीर्तनात सांगितलं, भारतीय संस्कृतीत 2 गोष्टी झाकलेल्या असावा. एक, या देशाची स्त्री सर्वांग झाकलेली असावा एक, आणि दुसरी लक्ष्मी झाकलेली असावा. देवानं किती पैसे दिले तर फुगीर अवलादी डायरीच्या पुढून नोटा ठोत जाऊ नको नालाय का. काही लई येडगळ 2-4 हजार पण डायरीच्या पुढून ठोते. डोस केला केस कमी, इतकं बोखांडीवर कर्ज, आणि डायरीच्या पुढून 500च्या नोटा ठोटा. गढुळ्या, तुला आकलीचा कांदा आहे का बैंगण्या? लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची स्त्री झाकलेली असावा. या देशाची पवित्र स्त्री 2 हलकटाईनं उघडं करायचा प्रयत्न केला. त्या 2 हलकटाईचं नाव आहे, एक दुःशासन्या आणि एक शकुन्या. एक दुःशासन्या आणि एक शकुन्या. यायला पाठबळ देणारा 3रा जयद्रथ्या. जयद्रथ्या हा कौरवायचा मेवना होता, त्याच्यापैकी शकुन्या मामा होता आणि हा दुःशासन्या. तिचं शरीर उघडं करण्याचा प्रयत्न केला. पंढरपुरातल्या मालकानं विचार केला, तिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. तिचं नख पाहिल्याच्या नंतर 60,000 विद्यार्थी घेऊन आलेले दुर्वास नुसत्या द्रौपदीच्या पायाचं नख पाहिल्याबरोबर एका गंगेत जेवले. इतकी पवित्र स्त्री उघडी होता कामा नये म्हणून पंढरपुरातला मालक तिच्यासाठी लुगडं झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येई ओ पांडुरंगे, जीवाचे
जीव लगे येई पांडुरंगे, इतकी भारताची स्त्री पवित्र आहे. माझ्या वाचनामध्ये 29 स्त्रियांना आबरूवर संकट आलं, त्याच्याकरता जगाचा मालक महाभारतात द्रौपदी करता धावला. असून अशा बऱ्याच 28 कोण कोण होत्या घरी गेल्या वाचा. नाही माणसानं वाचल्या तर तुम्ही तरी वाचा. तुमच्या नातवाकड, पुतण्याकड, मुलाकड खपक्या मोबाईल भेताडासारखे मुक्काम पड्या, अर्धा हात राहायचा अर्धा पांघरायचा. ते रिकामे बसल्या त्याला म्हणणं हीच केव ना. त्या 29 स्त्रिया कोण कोण होत्या, कोणा करता देव धावला असं विचारा ना. निदान कालांतरानं तुम्हाला सांगता येईल. सगळ्यात मोठं असो. आणि मग हिनं 22% शरीर आमदार साहेब उघडं केल्याच्या नंतर तुकोबारायने तिच्याकडे बघून डोळे झाकले. बाई लई शहाणी होती. बाईने विचार केला आता आपण या प्रश्नात तुकोबारायला गुंतू. आणि तुकोबाराय तिला माय म्हणले, जाई हो तू माते न करी साया सामी विष्णुदास तैसे न हो. पाप करणारे लोक वरी होते. 6 लोक लय पापी होते. 33 कोटी देवाचा राजा इंद्र पापीच होता. जगाला निर्माण करणारा सत्य लोकाचा ब्रह्मदेव पापीच होता. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाषण वेदे न यायचे सांगितले. जगाला प्रकाश देणारा सूर्य चंद्र सुद्धा पापीच होता. हे 3 पुन्हा 3 कोण होते घरी गेल्यावर बघा, आहे का नाही. रिॲक्शन येईल ना, घाम येईल ना सगळ्या गोळ्या. 6 खट्या घेतल्याच्या नंतर हे वरी पापी होते. आम्ही विष्णुदास तैसे न हो. उत्तरेश्वर महाराज वरी बोट केलं. आता तुकाराम महाराजा जो तसा प्रसंग आला असता तर खाली कोणाकोणाकडे बोट करावं तुकाराम महाराजाला पण कळालं नसतं, कारण खाली इतकी पाप्याची संख्या वाढली. असो. आणि मग तुकोबाराला तिने विचारलं, का हो तुम्ही मला माय म्हणता, ठीक आहे मला मुलगी म्हणता, मग मुलीकडे पाहत असताना बापानं डोळे झाकावा का? तुम्ही मला जर माय म्हणत असाल तर माईकडे बघत असताना मुलानं डोळे झाकावा का? मग तुम्ही मला माय म्हणता, त्या उत्तेजक ते हे टाकलं मी द्रव्य, उत्तेजक द्रव्य, त्यानं तुम्हाला काही तुमचं हे काही ढाळलं नाही, म्हणजे तुमचा काम उत्तेजित झाला नाही. मी अर्ध शरीर दाखवलं तुम्हाला काही टक्केवारी, तरी तुम्ही मला आई म्हणले, याबद्दल दुमत नाही. मग डोळे का झाकले? ते तुकोबाराय होते, गिरगावचा बाळू नव्हता. तर तुकोबारायनं सांगितलं, माझी माय मी डोळे याच्याकरता झाकले. आमच्या संस्कृतीमध्ये काही जरी संकट पडलं तर आपल्या आवडत्या इच्छिक, कोणाचे गणपती बाप्पा असतील, कोणाचे शिवजी असतील, कोणाचे विष्णू असतील, कोणाचे आदिकरून असतील, ज्या देवतेचं आपण आठवण करतो, ज्या संतांची आपण आठवण करतो, त्या संतांचं ध्यान करत असताना एकाग्र मन ठेवण्यासाठी डोळे झाकावं लागते. मी विटेवरच्या मालकाचं चिंतन करण्याकरता डोळे झाकले आणि ते चिंतन करत करत एकच मागितलं, देवा पुढचा जन्म जर मला माणसाचा दिलास तर या बाईच्या पोटी मला जन्म घाल. काय तुकोबारायची व्याख्या असेल कल्पना करा. ती तुकोबारायला फसवण्यासाठी येणारी स्त्री स्नान करून तुकोबारायची श्रोता झाली. तिचं नाव पुराणात फार गोड आलंय, आपल्या संत वाङ्मयात तिचं नाव फार सुंदर आहे. बघा तुम्ही लक्षात घ्या तिचं नाव काय असेल तर. आणि ती तुकोबारायची शिष्या पुढे अभंग ऐकण्यासाठी तयार झाली. याचं एकमेव कारण एकच होतं की तुकोबारायने काम आणि क्रोध नावाची व्यक्ती जिंकली होती. काम आणि क्रोध ह्या 2 व्यक्ती जिंकल्या म्हणून तुकोबारायची. आणि म्हणून तुकोबाराय नराचे यादीत आहेत. काम क्रोध नाही अंगी, तोची नर जन्मला जगी, तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन. विठोबा रखो